सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा मुख्यमंत्री होताच आता सर्व शेतकरी बांधवांना याचे जे काही पैसे आहेत ते डीबीटीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा करण्यात येणार आहेत। तर त्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती पाहणार आहे, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचं आहे। तर ज्या शेतकऱ्यांना याचे जर पैसे मिळत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर इथं तुम्हाला नमो त्यानंतर शेतकरी योजना असं टाकायचं आहे, सर्चवरती ज्या क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं जे काही पहिलेची वेबसाईट येईल त्यावरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर ज्या शेतकऱ्यांना PM त्याचप्रमाणे नमोचे हप्ते मिळत नसेल तर अशाने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्यानंतर आता एकनाथ शिंदे जे काही त्यांनी जे मोठी ही जी योजना आहे तो सुरू करण्यात आली होती, तर आता देवेंद्र फडणवीसच्या हस्ते याचे जे काही पैसे आहेत तिथं बेनिफिशरी स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता की यांचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यानंतर जे आहे इथून तुम्ही तुमचा स्टेटस चेक करू शकता। तर ज्या शेतकरी यामधून वगळण्यात आलेल्या व नवीन शेतकरी यामध्ये ॲड करण्यात आलेल्या तर त्या यादीमध्ये नाव पाहायचे असेल तर PM किसान असं तुम्हाला गुगलवरती टाईप करायचं आहे। तर पहिली जी लिंक येईल त्यावरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर आता जे शेतकऱ्यांनी पहिले नोंदणी केलेलं नव्हतं नंतर नोंदणी केलेल्या तर अशांची अप्रूव्हलसुद्धा येण्यास सुरुवात झालेली आहेत। तर यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी KYC केलेली नव्हती KYC त्यामुळे भरपूर शेतकरी यापासून वगळलेले आहेत। तर काही शेतकरी DBT लिंक नसल्यामुळे त्यांना याचे जे काही पैसे आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत। तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी चेक करून घ्या। तर बेनिफिशरी लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचे आता। तर आता टायमिंग बघू शकता, आजची डेट आहे। सर्वात पहिले आपलं जे काही स्टेट आहे ते स्टेट सिलेक्ट करून घ्या। तर आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा होणार आहेत, तर त्यामध्ये अहमदनगर आहे, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ। तर डेमोसाठी एखादा जिल्हा आपण सिलेक्ट करून घेऊया। त्यानंतर एखादा तालुकासुद्धा इथं सिलेक्ट करून घ्या। तुमचं जे काही सर्कल आहे ते एरिया आहे ते सिलेक्ट करून एखादा व्हिलेज आपण सिलेक्ट करून घेऊया। गेट रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर इथं तुम्ही बघू शकता जे की इथं शेतकऱ्यांची यादी इथं आलेली आहेत। तर जे काही नवीन शेतकऱ्यांची यादी आहे तर या यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, तर तुमच्यासुद्धा खात्यामध्ये। त्यानंतर इथं 41 नंबरला इथं मेल या फिमेलचं जे काही ऑप्शन आहे इथे दिसत नाही। तर या शेतकऱ्यांना याचे जे काही पैसे आहेत व यांचे जे काही फॉर्म आहे ते इथं रिजेक्ट झालेला आहे, त्यामुळे यांना जे काही पैसे आहेत ते इथं त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाहीत। तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जे काही 4000 रुपयाची रक्कम इथं जमा होणार आहेत। तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही। तर यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही चेक करून घ्या 89 नंबरला। तर अशा प्रकारे ज्या ज्या शेतकऱ्यांच्या समोर इथं मेल या फिमेल दिसत नाही तर असे शेतकरी यापासून वगळण्यात आलेले आहेत। तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी व तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील। थँक्यू।